महाराष्ट्र राज्य गृहराज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुण्यामध्ये माझा आज पहिला दौरा होता। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि सन्माननीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना महत्त्वपूर्ण अशा ह्या खात्याची राज्यमंत्री म्हणून जी जबाबदारी मला दिलेली आहे त्याचा एकंदरीत पुणे कमिशनरेटचा आणि पिंपरी चिंचवड कमिशनरेटचा आज आढावा आज मी घेणार आहे। पुण्याचं झालेलं आहे, पिंपरी चिंचवडचा संध्याकाळी आहे। एकंदरीत 100 डेजचा जो प्लॅन आहे, ह्या 100 दिवसाच्या प्लॅनची अंमलबजावणी पोलीस डिपार्टमेंटकडनं कशा पद्धतीने केली जाते ह्या बाबतीमध्ये एकंदरीत आढावा पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन मी स्वतः घेतला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या ज्या सूचना पोलीस विभागाला दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी कशी केली जाते त्याचा एकंदरीत आढावा मी आज घेतला। आणि पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण, पुणे शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाला शासनाकडनं काय अपेक्षा आहेत, दरवेळेला आम्ही सूचना करतच असतो, परंतु पोलीस कमिशनर्स असतील, त्यांची सर्व टीम असेल, त्यांना प्रशासनाकडनं किंवा शासनाकडनं त्यांना काय अपेक्षा आहेत ह्या देखील सूचना मी त्यांच्याकडनं देखील घेतलेल्या आहेत। मी पुणे पोलीस विभागाचे मी आज अभिनंदन देखील केलं आहे की गेल्या वर्षी आपल्या सर्वांना कल्पना आहे की जवळपास 4000 कोटीचा ड्रग देशामधील सर्वात मोठी कारवाई ही पुणे पोलीस विभागामधल्या आपल्या सक्षम अधिकाऱ्यांनी केली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून करतोय। ड्रग्सच्या बाबतीमध्ये मी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या म्हणजे मोठी कारवाई नक्कीच झालेली आहे, ते अभिमानास्पद आहे, परंतु ग्राउंड लेवलला म्हणजे स्कूल्स असतील, कॉलेजेस असतील किंवा अगदी स्ट्रीटवरती जे ड्रग कन्झ्युम केले जाते तिथे जरा जास्त अग्रेसिव्ह अजून कारवाई झाली पाहिजे। जे गुन्हे 2024ला ज्या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे ती जवळपास 129 गुन्ह्यांची नोंद ही 2024 या वर्षामध्ये झालेली दिसते, परंतु ही जरा अजून मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, वाढली पाहिजे। ज्या वेळेला 4000 कोटीचं ड्रग जर का पुण्यामध्ये सापडत असेल तर त्याचं डिस्ट्रीब्युशन हे अर्थातच तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या मोठ्या शहरामध्ये होत असावं असं गृहीत धरून आपण कारवाई केली पाहिजे, अशा सूचना ह्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या देखील आहेत आणि मी देखील आज इथे केलेल्या आहेत। आणि ड्रग्सच्या बाबतीमध्ये कारवाई करत असताना फ्री हँड पोलीस विभागाला द्यायला काही हरकत नाही, आपल्या अधिकाऱ्यांना द्यायला काही हरकत नाही असं मी CPGना देखील सांगितलेलं आहे। एकंदरीत 2024च्या तुलनेमध्ये पुणे शहरामध्ये नक्कीच गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये सुधारणा देखील दिसून येते। काही गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये सुधारणा आहे, काही गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये नक्कीच काही गुन्ह्यामध्ये वाढ होताना देखील दिसली आहे, परंतु एकंदरीत खून असतील किंवा अटेम्प्टेड मर्डर असतील ह्या बाबतीमध्ये चांगली सुधारणा 2023ला जर का आपण बघितलं तर 244 गुन्हे दाखल झाले होते आणि 2024ला 186 म्हणजे जवळपास 70 गुन्ह्यांचा तिथे आपल्याला स्लॅग दिसून येतोय। चांगलं परफॉर्मन्स पुणे पोलिसांकडून दिसून येते। एकंदरीत आज ही बैठक घेतलेली असताना काही गोष्टींच्या बाबतीमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे। पुण्याची शहराची मोठी समस्या ही ट्रॅफिकच्या बाबतीमधली आहे। प्रचंड ट्रॅफिक कोंडी ही पुणे शहराच्या नागरिकांना सामोरं जावं लागते, त्या बाबतीमध्ये देखील शासन स्तरावरती काही प्रकल्प हे प्रलंबित आहेत, त्याचा देखील पाठपुरावा मुख्यमंत्री महोदयांकडे मी स्वतः प्रशासनाच्या वतीने, पोलीस प्रशासनाच्या वतीने मी करणार आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून आपण नक्कीच फरक ह्याच्यामध्ये कसा पाडता येईल अशा मी प्रयत्न करतोय। दुसरा विषय सायबर क्राईम, अर्थातच पुणे आता मुंबईच्या पाठोपाठ आता पुणे देखील एक आर्थिक उलाढालीचं मोठं शहर बनत चाललेलं आहे,
तर त्यामुळे आर्थिक गुन्हे आता वाढायला सुरुवात झालेली असताना ॲडिशनल CP आर्थिक EOWचे सेपरेट आहेत, परंतु त्यांना सपोर्टिंग स्टाफ हवा आहे. त्या बाबतीमध्ये देखील काही सूचना मी केलेल्या आहेत. त्यांच्याकडनं पोलीस प्रशासनाकडनं देखील माहिती मी घेतलेली आहे. आणि जसं मुंबई कमिशनरेटच्या अंडर एक संयुक्त इमारत फक्त सायबरसाठी आणि संयुक्त इन्फ्रास्ट्रक्चर फक्त सायबरसाठी, तसं पुणेसाठी देखील व्हावं अशी देखील मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे पोलीस प्रशासनाच्या वतीने करा असं मी आज सूचना मी केलेल्या आहेत. याची नितांत गरज पुणे शहराला आहे. एकंदरीत पुणे कमिशनरेटच्या बाबतीमध्ये योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी किंवा कायदा सुव्यवस्था अजून बळकट करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा शासनाच्या वतीने ज्या ज्या गोष्टी पुरवायच्या आहेत त्या मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोचवण्याकरता, म्हणजे आज राज्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी एवढीच आहे असं मी मानतो की पोलीस प्रशासन आणि मुख्यमंत्री महोदयांमधला एक दुवा म्हणून नक्कीच माझ्याकडनं ते काम केलं जाईल असं आश्वासन मी पोलीस प्रशासनाला केलेलं आहे. एकंदरीत पुणे पोलिसांच्या बाबतीमध्ये जे काही मागच्या कालावधीमध्ये बदनामी करण्यात येत होती की कोयता गँग ॲक्टिव्ह आहे किंवा पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढते वगैरे, एक भीतीचं वातावरण देखील त्याच्यामुळे कळत नकळत तयार झालं होतं. तर आपल्यामार्फत नक्कीच मी ते सांगू इच्छितो की 2023 आणि 2024 जर का आपण तुलना केली तर खास करून जे काही खून झालेले आहेत किंवा अटेम्प्टेड मर्डर्स आहेत किंवा दरोडे आहेत, अशा सगळ्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये जवळपास 24%, जवळपास 50% गुन्हे कमी झालेले आहेत. त्यामुळे मला वाटतं ह्या देखील गोष्टी आपल्या सर्वांच्या मार्फत एक महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचाव्यात अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. नाही, ती विचारणा मी देखील पोलीस प्रशासनानं केली की कोयत्यांच्या बाबतीमध्ये जे काही गुन्हे होतात ही काय कुठली एकच गँग आहे अशातला भाग नाही. जे काही रायव्हलरीज अगदी स्ट्रीट लेवलला किंवा खालच्या पातळीवरती होतात त्याच्यामध्ये तो एक वेपन म्हणून त्याचा वापर केला जातो. परंतु अशी कुठलीही गँग की अशी एखादी गँग आहे जी वर्षानुवर्ष ॲक्टिव्ह आहे किंवा काही वर्षापासून ते कोयता म्हणूनच ते काही असं ओळखलं जातं, असं काही गँग आपल्या पुण्यामध्ये नाही. गेल्या 8 दिवसांमध्ये 2दा घटना घडल्या. आरजे मारवाडी, हडपसर, खडकी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण जरी नाकारत असाल किंवा पोलिसांची बाजू म्हणून तुम्ही मांडत असाल, परंतु घटना वास्तवात आहे. बघा, शेवटी कमिशनरेट म्हणा किंवा मोठ्या शहरामध्ये घटना या घडतच असतात. घटना अजिबातच घडत नाही. 100% क्राईम फ्री आपलं शहर आहे मी असं म्हणत नाही आहे, असं क्लेम पोलीस डिपार्टमेंट देखील करत नाही आहे. परंतु ह्या घटना कमीत कमी व्हाव्यात असे प्रयत्न करत असताना जे काही यश पोलिसांना येत आहे त्याचा आकडा मी आपल्यासमोर ठेवला आहे. आणि जे काम चांगलं होतं त्याचं कौतुक करायला काय हरकत नसावी. जिथे कारवाई कमी होत आहेत, जसं ड्रगच्या बाबतीत मी सांगितलं, जिथे मला कारवाई कमी दिसलेल्या आहेत तिथे पोलिसांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की इथे कारवाई वाढली पाहिजे. आज शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये किंवा अगदी पानटपऱ्यांवरती देखील जर का तिथे जिथे गॅदरिंग तरुण मुलांची असते अशा ठिकाणी जर का अंमली पदार्थ विकले जात असतील तर त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि तिथे कुठलेही कॉम्प्रोमाइज करणार नाही अशा पद्धतीच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारी रोखण्याचं काम हे पोलीस प्रशासनाचं आहे. तितकंच नक्कीच गुन्हेगारी वाढू नये ही देखील जबाबदारी पोलीस प्रशासन आहे आणि ते प्रयत्न चालले आहेत. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री पुण्यामध्ये होते. त्यांनी त्यावेळी पुण्याच्या एकूण वाढत्या गुन्हेगारीविषयी चिंता व्यक्त करत असताना पुण्याच्या पोलीस प्रमुख कुठेतरी कमी पडतायत असं देखील वक्तव्य केलं होतं आणि एक प्रकारचा अल्टिमेटम त्यांनी पुण्याच्या पोलीस प्रमुखांना किंवा पोलीस आयुक्तांना दिला होता की विशिष्ट कालावधीमध्ये परिस्थिती सुधारली नाही तर आम्हाला त्याचा माणूस बदलावा लागेल अशा आशय. उपमुख्यमंत्री म्हणजे अजितदादा का? हां, अच्छा. नाही, त्या बाबतीमध्ये मला दादांचं काही स्टेटमेंट ते मी पाहिलं नव्हतं. परंतु बघा, शेवटी आज लोकप्रतिनिधी म्हणून उत्तर आम्हालाच द्यावं लागतं, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु आज मी आढावा घेतल्यानंतर जी आकडे आहेत ते मी आकडेवारी आपल्यासमोर मांडलेली आहे. जर का काही ठराविक कालावधीकरता गुन्हेगारी वाढली असेल
तर अर्थातच त्यावेळेला पोलिसांनी अग्रेसिव्ह भूमिका घेणं हे अपेक्षित आहे आणि तीच दादांनी अपेक्षा व्यक्त केली असेल तर काही चुकीचं नाही, परंतु ह्याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण पोलीस प्रशासनच तिथे चुकीचं काम करते. दादांचं जे काही मार्गदर्शन पोलीस डिपार्टमेंटला त्यांनी दिलं असेल त्याची अंमलबजावणी नक्कीच पोलीस डिपार्टमेंट हे करेलच आणि जी काही ह्याच पोलीस प्रशासनाच्या किंवा ह्याच पोलीस कमिशनरांच्या अंडरच जवळपास 4,000 कोटीचं हे ड्रग देखील पकडलं गेलेलं आहे. देशामधली सर्वात मोठी कारवाई ही देखील नाकारून चालणार नाही. त्यामुळे नक्कीच जिथे चुका होतील तिथे दादांसारख्या सिनियर लिडर्सचं मार्गदर्शन तर आवश्यक आहेच ना. सर, गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर अनेक गुन्ह्यांमध्ये अगदी स्ट्रीट क्राईम ते हिनियस क्राईम पर्यंत मोडस ऑपरेंडी जरी वेगळ्या वेगळ्या असतील तरी अल्पवयीन मुलांचा समावेश खूप जास्त वाढतोय, ज्याच्यामध्ये मागे आपण आई वडिलांवर त्यांच्या गुन्हे दाखल केले होते. मात्र प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण काही ठोस पावलं उचलताना दिसत नाही. याच्यावर आपण काही ठोस उपाययोजना मी CPंना मी ह्या अशा सूचना केलेल्या आहेत की स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, इथे रेग्युलर सेमिनार्स पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन DCPंनी स्वतः ह्या सेमिनार्समध्ये ॲक्टिव्ह व्हावं आणि पालकांना सोबत घेऊन हे सेमिनार झाले पाहिजेत. कारण जे काही ॲक्टिव्हिटीज स्कूलमध्ये NGOच्या किंवा पोलीस प्रशासनाच्या वतीने होतात त्या फक्त टार्गेट पूर्ण करण्याच्या वतीने होता कामा नये. त्या इफेक्टिव्ह व्हायच्या असतील तर तुम्ही खास करून ड्रग यूजच्या बाबतीमध्ये देखील, कारण तरुण त्याच्याकडे जास्त ओढला जातोय, तर पालकांना घेऊन कॉलेजेसमध्ये स्कूल्समध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज करा अशा सूचना मी पोलीस प्रशासनानं केलेल्या आहेत. नाही, बाल गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक अशी चर्चा नाही, परंतु जो मुद्दा मी काउन्सिलिंगचा जो मी सांगतोय तोच तिकडे इफेक्टिव्ह ठरणार आहे. कारण शेवटी त्यांचं काउन्सिलिंग होणं हे गरजेचं आहे. सुधारगृहामध्ये देखील पाठवत असताना आपण सुधारगृहामध्ये असलेले जे काही कर्मचारी आहेत त्यांचे ट्रेनिंग देखील झाले पाहिजेत अशा देखील सूचना आम्ही केलेल्या आहेत. मगाशी माननीय उपसभापती महोदया निलमताई देखील काही विषयाच्या संदर्भात त्या देखील बैठकीमध्ये उपस्थित होत्या. त्यामुळे आम्ही एकत्रित काही सूचना केल्या आहेत. त्याच्यामध्ये बाल सुधारगृह जे आहे तिथे जो स्टाफ आहे तो स्वतः मेंटली प्रिपेअर्ड आहे का त्या अशा मुलांना सुधारण्यासाठी त्यांची देखील ट्रेनिंग झाली पाहिजे. काही NGOs आहेत जे याच्यामध्ये अतिशय उत्तम काम करतात, त्यांना अजून जास्त इन्व्हॉल्व करून घ्या अशा आपण सूचना केल्या, जेणेकरून हे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून ह्या गोष्टी आपल्याला करता येतील. पोलीस आयुक्तांनी काही अनेक मागण्या केल्या असतील स्टाफबद्दल किंवा इतर, त्या काय मागण्या होत्या आणि पोलीस आयुक्तांनी इतर पोलीस अधिकाऱ्यांनी तुमच्यासमोर काय म्हणणं मांडलं? नाही, एक ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये ॲडिशनल CP स्पेसिफिकली फॉर ट्रॅफिक हे असले पाहिजे, ॲडिशनल CP आणि DCP. तर ते प्रपोजल शासनाकडे गेलेलं आहे. मला वाटतं त्याला लवकरच सन्माननीय मुख्यमंत्री महोदय मंजुरी देखील देतील, जेणेकरून ट्रॅफिकसाठी एक स्पेसिफिक तिथे आपल्याला लक्ष देता येईल. आणि मला वाटतं 850 नवीन जागा ह्या तयार केल्या गेलेल्या आहेत. त्याची भरती देखील सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाने जेव्हा काढली जाईल 850. सर, राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचे दुसरे चिरंजीव जयंत पवार त्यांना तुम्ही आता परवा सिक्युरिटी दिलेली पात्रही आहे. एकीकडे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असताना अजित पवारांच्या दोन्ही मुलांना आपण सिक्युरिटी देण्याच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाची एक कमिटी आहे. त्या कमिटीच्या समोर हा प्रस्ताव जातो किंवा जे काही ज्या व्यक्तींना थ्रेट्स आहेत ते त्या कमिटीसमोर डिस्कस होतं आणि थ्रेट किती सिव्हिअर आहे त्या अनुषंगाने त्या सिक्युरिटी दिल्या जातात. तो काही निर्णय कुठल्याही राजकारणी व्यक्तींचा किंवा मंत्र्याचा नसतो, तो त्या कमिटीचा असतो. कमिटीच्या समोर जर का असे काही बाबी आल्या असतील की त्यांना योग्य वाटलं सिक्युरिटी द्यायला म्हणून त्यांनी सिक्युरिटी दिली असावी. नाही, सैफ अली खानना थ्रेट असेल तर त्यांनी त्या बाबतीमधली कुठलीच माहिती पोलिसांपर्यंत त्यांनी कधी आजपर्यंत मागणी केली नव्हती. जी घटना घडली मी काल देखील त्या बाबतीमध्ये उल्लेख केला होता की हे हा फक्त एक चोरीचा प्रयत्न होता. जी कोण व्यक्ती होती असं कुठल्याही गँगचा भाग वगैरे तो भाग आहे किंवा सैफ अली खान यांना अगोदरपासून त्यांच्याकडे धमक्या वगैरे येत होत्या किंवा थ्रेट होता असा कुठलाही भाग नव्हता. त्याला वेगळं वळण काल विरोधी पक्षामधल्या काही नेत्यांनी द्यायचा प्रयत्न जरी केला असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं. त्यामुळे जर का नक्कीच तसा आकलन त्या समितीमार्फत केले जाईल, सैफ अली खान यांना वाटत असेल की त्यांच्या जीवाला अजून धोका आहे
तर नक्कीच त्यांनी त्याची मागणी ही योग्यरित्या प्रोसेस त्यांनी पोलीस प्रशासनाकडे करावी. त्याचं जे काही रिव्ह्यू घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्याचा मी रिव्ह्यू घेतला नाही अजून. एक आरोपी आपण सैफ अली खानच्या केसमध्ये डिटेल केलेला आहे, त्याचा स्टेटस आतापर्यंत काय? नाही, मी CP ऑफिसला बैठकीमध्ये असल्यामुळे मी त्याच्या बाबतीमधली कुठली माहिती घेतलेली नाही आहे. एक तासाभरात मी त्याची माहिती घेऊन आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत मी कळवतो. नाही, मी जवळपास आज सकाळी 10 वाजता मी पुण्यामध्ये आलो आहे आणि 10 वाजल्यापासून माझ्या सातत्याने बैठका चालू आहेत. पण मी रिव्ह्यू घेऊन आपल्यापर्यंत माहिती देतो. मी काहीच रिव्ह्यू घेतलं नाही. मग आरोपी पकडला गेलेला आहे ही माहिती आहे. फक्त सर 1992-93 मध्ये ना सर आमची एक विनंती आहे. आता पत्रकार परिषद पुण्यामध्ये सुरू आहे, तुम्ही आढावा घेताय. अगदी म्हणजे इथे 5 मिनिट गेले तरी चालेल, पण तुम्ही अगदी फोन लावला तर तुम्ही आत्ताही माहिती घेऊ शकता. मी कळवतो ना आपल्याला, लगेच कळवतो तुम्हाला. कारण या मध्ये अरे मनोज माहिती घे, मनोज माहिती घेऊन. 92-93 मध्ये ना आपण बघत होतो की बॉलिवूडला नेहमी धमक्या यायच्या, बॉलिवूड रडारवर होतं. पुन्हा एकदा सुरू झाले का? कारण बिश्नोई गँग असेल किंवा आता सैफ अली खानच्या घरात जाऊन हल्ला झाला, असं काही connection? काल सैफ अली खानवरती जो हल्ला झाला हा कुठल्याही गँगचा पार्ट नाही. कुठल्याही गँगने हा हल्ला केलेला नाही. कालच आपण ह्या बाबतीमध्ये स्पष्टता दिली होती आणि प्राथमिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे समोर आलं होतं तेच शेवटी आज 100% त्याचा रिपोर्ट आता मुंबई पोलिसांकडनं देखील त्याची प्रेस घेऊन माहिती दिली जाईल. परंतु जी माहिती माझ्यापर्यंत अगदी आज सकाळी पहाटेपर्यंत जी होती की त्याच्या माघारी असताना देखील कुठल्याही गँगचा त्या व्यक्तीशी संबंध नाही. तो फक्त चोरीच्या उद्देशानेच त्या घरामध्ये शिरला होता आणि चोरीच्या उद्देशानेच झटापटी त्यांची तिकडे झाली. आणि शेवटी आपल्या घरामध्ये अनोळखी माणूस आल्यानंतर आपण त्याच्या अग्रेसिव्ह आपण होतो. त्या झटापटीमध्ये सैफ अली खानवरती जे काही हल्ला झाला त्याच्यामध्ये हे जो काही अटेम्प्ट होतं ते चोरीच्या उद्देशानेच होतं. राष्ट्रीय महिला आयोग इथे पुण्यात ते जे येरवड्याचं प्रकरण घडलं त्या संदर्भात तिथे सगळी चौकशी करते, आयुक्तांना पण ते भेटणार होते. तर तुम्ही आज आढावा घेतला तर त्यातनं नक्की त्यांनी काय सगळं विचारपूस झाली आणि काय त्यातनं पुढे माहिती? नाही, त्या स्पेसिफिक केसची काही डिटेल आज माझ्यासमोर आलेली नाही आहे. परंतु ती डिटेल मी आपणासमोर पुढच्या अर्ध्या तासामध्ये शेअर करतो. नाही, मला माहिती नाही. नाही, कालपर्यंत तरी अशी कुठलीही माहिती पोलीस प्रशासनाला नव्हती की त्यांनी अजून कुठल्या कोणाची रेकी वगैरे केलेली होती वगैरे असं काही. परंतु नक्कीच जर का त्याला आता त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्याची चौकशी केल्याच्या नंतर तो सैफ अली खानच्याच घरी का गेला किंवा त्याने ते तिथेच अटेम्प्ट का केलं का अजून कोणाच्या घरी का गेला होता त्याने रेकी केली सगळी माहिती समोर येईल तर आपल्याला दिली जाईल ना. नाही, मला अपडेट नाही. मला वाटतं CM साहेब दावोसला जातील आज उद्यापर्यंत. दत्ता नलावडे असतील किंवा अगदी दया नाईक सारखे मोठे अधिकारी या सगळ्या केसचं इन्व्हेस्टिगेशन करत आहेत. काय नेमकं हे मोडस होतं आणि मेन टार्गेट सैफ अली खान होतं का कोणी इतर होतं याबद्दलची काही माहिती आहे? नाही, मी काल सांगितल्याप्रमाणेच की प्रथम दर्शनी तरी फक्त आणि फक्त थेफ्टच्या अटेम्प्टमध्येच तिथे त्यांनी तो प्रयत्न केला होता. त्यामुळे त्या बाबतीमध्ये अजून दुसरं कुठल्याही गँगशी याच्याशी काही संबंध नाही. तोच आहे का? हां, ठीक आहे. तो CCTV मध्ये जो आहे तोच व्यक्ती त्याच व्यक्तीला पकडलं गेलं आहे आणि त्याची चौकशी सध्या चालू आहे. आणि चौकशीच्या अंती त्याचे इंटेन्शन वगैरे काय होते ही सगळी माहिती आपल्याला समोर मी लगेच देतो. हो, जो CCTV मधला जो आरोपी आहे त्याच आरोपीला पकडलं गेलं. रेकॉर्ड आहे का त्याच्याबरोबर दुसरं कोणी? नाही, मला वाटतं CCTV मधला. अच्छा, म्हणजे तो जो CCTV मधला जो व्यक्ती जो होता ज्याचा आपण CCTV फुटेज बघितलं त्याला देखील पकडलं गेलेलं आहे आणि त्याच्यासारखं दिसणारा अजून एक संशयित आहे त्याला देखील पकडलं गेलेलं आहे. तर ही चौकशी अंती आपल्याला स्पष्ट होईल की नक्की ह्यांचं इंटेन्शन काय होतं. ते दोन सस्पेक्टना पकडले आणि चौकशी चालू आहे. दोघांची चौकशी चालू आहे. परळीमध्ये न्यायालयाचा निर्णय असेल, पोलिसांची कारवाई असेल
त्याविरोधात आंदोलनं करण्यात आली, रस्ता रोको करण्यात आलं, आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलं. तुमचे जो सहकारी पक्ष आहे सत्तेचा त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे. सरकारवर न्यायालयावर त्यांचा विश्वास नाही राहिला. बघा, माझ्याकडे गृहराज्य मंत्रीपद म्हणून शहरी भागाची जबाबदारी आहे. ग्रामीणचा तसा मी रिव्ह्यू घेत नाही, परंतु सरकार म्हणून नक्कीच कायदा सुव्यवस्था बिघडू नये ह्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या केल्या जातील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.